शेतकरी मित्रांनो नमस्कार. काल एका प्लॉटमध्ये व्हिजिट मारली मित्रांनो मी. जवळ-जवळ 8 महिन्याचा प्लॉट होता आणि जमीन जी होती ब्लॅक सॉईल जिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण खूप जास्त असती, ती होती आणि त्यांचं ड्रिपर आहे का खोडाजवळ होतं आणि त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं 1846चं बुडाजवळ. आता तुम्ही व्हिडिओ बघा हा जो स्क्रीनवर मी टाकला आहे. तर हे जे पांढरं द्रावण जे दिसतंय हे सगळं तुमचं लिक्विडचं द्रावण आहे ते. मित्रांनो ज्यावेळेस इतकं कॉन्सन्ट्रेटेड द्रावण ज्यावेळेस तुम्ही मुळांच्या कक्षेमध्ये टाकतात किंवा बुडाजवळ टाकतात. बुडाजवळ तर जाऊ द्या, पण मग मुळांच्या कक्षेजवळ ज्यावेळेस तुम्ही टाकतात, त्यावेळेस काय होतं मित्रांनो, ते जे मुळांचे जे छिद्र आहे, त्याची कॅपॅसिटी नसती का इतकं कॉन्सन्ट्रेटेड द्रावण मुळांमध्ये घेण्याची. मग त्यावेळेस काय होतं, याचा बेनिफिट तर आपल्या झाडाला होत नाही, पण याचा साइड इफेक्ट असा होतो मित्रांनो, की त्या मुळांच्या कक्षेमधली जी माती, तिचा ई-सी पण वाढून जातो, पी-एच पण वाढून जातो आणि याचा साइड इफेक्ट आपल्याला असा बघायला भेटतो का कालांतराने जमिनीला कडकपणा असेल किंवा चांगल्या पद्धतीने तिथे रूट डेव्हलपमेंट नाही होत, खतांची उपलब्धता होत नाही. मग झाड मर रोगालाही बळी पडतं. त्याच्यावरून स्ट्रेसमध्ये जातं. त्यानंतर त्याच्यावर तेलकट असेल किंवा कुठल्याही रोगाचा लवकर अटॅक होतो. या सगळ्या गोष्टींची अडचण येते. म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही खताचं ॲप्लिकेशन करता असं मुळांजवळ, आता विद्राव्य खत असेल किंवा जड खत असेल दोघांपैकी, तर त्याचं जे लिक्विडचं आपण द्रावण करणार आहे ना, हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड नाही करायचं मित्रांनो. भले तुम्ही 2 टप्प्यामध्ये त्याला डिव्हाईड करून द्या आणि प्रत्येक पाण्याला द्या. पण ते जर कॉन्सन्ट्रेटेड गेलं तर याच्या भविष्यात खूप दुष्परिणाम आपल्याला त्या बेडमध्ये किंवा त्या ड्रिपरच्या जागेमध्ये बघायला भेटतात. म्हणून मित्रांनो, या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करता ना, त्या खत व्यवस्थापनामध्ये म्हणजे बेसल डोसचं व्यवस्थापन, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करायचा नाही. तुम्हाला जेवढे लिक्विडनी देता येईल तेवढे लिक्विडनी द्यायचे मित्रांनो. किंवा जर तुम्हाला जर तो डोस लावायचा असेल रासायनिक खताचा, तर लक्षात ठेवा हे गुणोत्तर जवळ-जवळ 70% जैविक त्याच्यामध्ये शेणखत धरून आणि 30% तुम्ही रासायनिकवर येऊ शकता जर तुम्हाला तसं करायचं असेल. त्याच्यामध्ये पण कोणता लेयर कुठं घालायचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जेणेकरून रासायनिक खतांची पूर्ण उपलब्धता होईल आणि फिक्सेशन होणार नाही जमिनीत. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.